पण मम्मा तुम्ही तर म्हणाला होतात की डॉक्टर अभ्यंकर तुम्हाला डिस्चार्ज द्यायचं म्हणत होते. हो, पण तिने इथे येऊन जो तमाशा केला ना त्यानंतर मला नाही वाटत आता ते शक्य होईल म्हणून. पण केलंय काय तिनं असं? ती इथे आली होती मला भेटायला. आम्हाला दोघींना सोडून अटेंडंट जरा बाजूला गेली त्यावेळी हिने माझे हात धरले आणि स्वतःच्या गळ्यावर ठेवले आणि जोर जोराने आरडाओरडा करायला सुरुवात केली की मीच तिचा गळा दाबून. बाप रे, अख्खं सॅनिटोरियम धावलं. मी सगळ्यांना सांगत होते, ओरडून सांगत होते हे सगळं नाटक आहे, खोटं आहे, पण काहीच उपयोग झाला नाही. तिने स्वतःचा डाव साधला होता. मम्मा तुम्ही अजिबात धीर सोडू नका. हां, मी डॉक्टर अभ्यंकरांशी येऊन बोलते. मी त्यांना सगळं सांगते की हे नाही प्रिया, अगं आपण पुन्हा तीच चूक करतो. आता आपल्या बोलण्या सांगण्याने काहीच होणार नाहीये, उलट आपणच वेडे ठरू. पण मग काय करू मम्मा? इतकं फ्रस्ट्रेटेड मला आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं. तिनं निखिलचा खून केला, तुमच्या आयुष्याची अशी वाताहत केली, तरी मी. शांत हो बाळा. मी पुन्हा सांगते, सुलेखा असं का वागते याचं कारण शोधण्याचा प्रयत्न कर. सगळी कोडी आपोआप सुटतील. हो मम्मा, पण कसं? काय करू मी? इथे घरात मी एकटी पडली. एनिवे मी बघते, मी करीन काहीतरी. मम्मा, तुम्हाला तिथे फार त्रास देत नाहीयेत ना? नाही, पण मला असं वाटतं यापुढे फ्रिक्वेंटली आपल्याला फोनवर नाही बोलता येणार. इथे आले होते तेव्हा वाटलं होतं इथल्या वेड्यांमध्ये मी सुद्धा वेडे होईन म्हणून, पण नाही. आता वाटतं बाहेरच्या शहाण्यांपेक्षा इथले वेडेच बरे. मम्मा चल ठेवते, तू काळजी घे. जवळजवळ जीवच गेला होता माझा. कुसुमात त्यांना जर तू दिसला असतास ना तर. अगं, आजच्या पुरता धोका टाळला, आणि उद्या दुसरं कोणी आलं तर? आता दुसरं कोण येणार आहे इथे? असं तुला अजूनही वाटतंय? मग मी काय करू? तुझ्यासाठी नवीन घर शोधू शकत नाही मी बाबा. हे बघ, काही दिवस आपल्याला सावधगिरी बाळगायला पाहिजे. काही दिवस म्हणजे तुला काय वाटतं आपण जे काही काम करणार आहोत ते काही दिवसात आटपेल? किती दिवस? 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, अगं 60 वर्ष वाट पाहिली मी. तू काय मला सांगतेस? हे बघ सोपान, याचं काय आहे? बोल रे. नॉट बॅड, इनफॅक्ट 1 स्टेप अहेड. म्हणजे तू माझा फोन घेतलास, 1 स्टेप अहेड. आता पुढच्या वेळेला तू बोल रे च्या ऐवजी तुझ्या गोड आवाजात हॅलो असं बोलशील तर अनदर हाफ अ स्टेप अहेड. कामाचं बोलूया. भेटतेस आज? नाही. उद्या? अभी मी. परवा? अभी नेरवा. नाही. ठीक आहे, आज कुठे भेटायचं? तुला कुठून पिकअप करायचं ते सांग. मी हायवेवर येते, तिथेच भेटू. आजच्या भेटीचं कारण काय? तू आपका साथ. बाय. बाय बाय.
स्वप्नील. शट अप. ओ, मी स्वप्नील क्षीरसागर. गपना रे. मी तुझ्याशी काहीतरी वेगळं बोलायला आले. काय बोलायला आलीस तू? थँक्स. ते तर तू म्हणालीस मगाशी. मग आता काही स्पेसिफिक कारण आहे का असंच वाटलं म्हणून? शुभ्राचा मेकओव्हर करण्याची, तिचा लुक बदलण्याची आयडिया तू मला दिलीस. अँड इट रिअली वर्कड. ती जाम दिसतीये. तर ही आयडिया मला दिल्याबद्दल मी तुझे आभार मानले. ठीक आहे, ते आभार मी स्वीकारले. जनरली मी मित्रांकडून थँक्स वगैरे नाही स्वीकारत, पण इन आर केस आपण मित्र नाही होत ना. मी तुझ्या भावाचा मित्र आहे हे मला रिसेंटलीच कळलंय. सो तुला माझे आभार मानायचे असतील तर यू आर मोस्ट वेलकम. मी तुझ्याशी कधी कधी खूप उद्धटासारखी वागली. आय एम सॉरी. डोंट बी सॉरी. काय फरक पडतो? म्हणजे आपण मित्र वगैरे असतो तर फरक पडला असता, पण सी, बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये आपण जर का एखाद्या कजाक बाईशी भांडलो तर आपण लक्षात थोडीच ठेवतो. मी तुला ट्रेनमध्ये भांडणाऱ्या कजाक बाईसारखी वाटते? नाही, आय मीन तसं नाही, जस्ट एक्झाम्पल, यु नो. ए, तू समजतोस काय रे स्वतःला? माहित नाही, पण काय समजत नाही ते माहिती. काय? तुझा मित्र नाही समजत मी स्वतःला. ऑफकोर्स, तसं तूच सांगितलंयस ना. आता बास. एकदा कधीतरी मी काहीतरी बोलले तर तेच तेच पुन्हा खरवडत बसण्याची गरज नाहीये. वी आर फ्रेंड्स. अच्छा, असं ठरलंय का आता? जाऊ दे ना. मी तरी कशाला तुला एवढा भाव देते मला कळत नाहीये. प्रिया, आय एम सॉरी. अँड आय एम प्रिया. दिस गर्ल इज इम्पॉसिबल. ऐकलंय मी. बाबांकडून राहून आल्यापासून ना प्रथमेश एकदम खुल्ला आहे. आज मी बघितलं ना, एकटाच खेळत होता, पण छान रमला होता, खुश होता. आज त्याच्या मॅडम पण म्हणाल्या प्रथमेशचा शाळेतला गेल्या काही दिवसातला परफॉर्मन्स खूपच सुधारलाय. तर एकदा त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली मग काय त्याच्या त्या मॅडमचं काय त्याच्या? तुमचं लक्ष नाहीये? तसं काही नाहीये, पण काही टेन्शन आहे का? यशवंतरावांना वसईत एक रिसॉर्ट ओपन करायचंय. 10 दिवसात जागा पैदा करून देतो असं सांगितलं होतं मी त्यांना. आज 1.5 महिना होत आलाय. पण तुम्ही प्रयत्न करताच आहात ना. आपण फक्त औषधं घेत आहोत यावर समाधान मानून चालत नाही ग बाई. त्या औषधामुळं बरंही वाटावं लागतं. आणि सगळ्यात वाईट म्हणजे यशवंतराव स्वतःहून मला काही बोलत नाहीत. तेच तर मनाला जास्त खातं ना. होईल का? वेळेचा प्रश्न आहे. कामं वेळेत झाली नाहीत ना तर त्यांच्या होण्याला काहीही किंमत राहत नाही. जाऊ दे, माझं नेहमीच रडगाणं आहे. माझं डोकं आता खूप दुखायला लागलंय. मी जरा वेळ पडतो. जेवायला नाही उठवलंस ना तरी चालेल. नाही, उठवेन मी जेवायला.
थोडेसे उशिरा जेवलात तरी चालेल, पडा तुम्ही. बघू. आजच्या आपल्या भेटीचं कारण एकच आहे. आय जस्ट वॉन्टेड टू से सॉरी. कशाबद्दल? नाही, एकूणच जरा फार आगाऊपणा केला मी. तुला फोन करणे, पुण्याला तुझ्या घरी जाणे, कोकणात तुझा पाठलाग करणे. जस्ट इट्स ओके, थँक्स फॉर दॅट. या बट आय मस्ट से वन थिंग सुलेखा, तू खूप बदललीस. 7 years इज अ प्रिटी लॉंग टाइम. अभि, माणूस बदलतो. पण इतकं? त्या एका ऍक्सिडेंटमुळे तू इतकी बदललीस? ती सुरुवात होती अभि. त्यानंतर बरेच ऍक्सिडेंट झाले आयुष्यात. म्हणजे? सोड ना, तुला सॉरी म्हणायचं होतं, तू बोललास. निघूया. सुलेखा थांब थोडा वेळ. फॉर ओल्ड टाइम सेक. काय हसायला काय झालं? काही नाही, आठवलं काहीतरी. काही दिवसांपूर्वी मी सुद्धा हेच कोणाला तरी म्हणत होते, ओल्ड टाइम सेक. ओल्ड टाइम सेक. We never come back. खूप मोठी जखम दिली आहे तुला कोणीतरी. कोणी? होता एक बॉयफ्रेंड. मोर दॅन अ बॉयफ्रेंड. एंगेजमेंट झाली होती आमची आणि लग्नाच्या 4 दिवस आधी मोडली. How's that for the starter, अभि? हो, कधी सुरू झाला फोन? अगं दुपारीच. मी तुला दुपारपासून किती फोन करायचा प्रयत्न करत होते, पण लागतच नव्हता. ती मेली कसली ते काय कॅसेट बिसेट काहीतरी वाजत राहिली गो. अगं मी तुला आज फोन करणारच होते. मी आणि हे म्हणजे आम्ही काही दिवस बाहेर चाललोय फिरायला. हो का? कुठे? कोडाई कनाल. बरं बरं. हे कुठे आलो गो? नक्की मला तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये. हां बरं बरं. शुभ्रा, मी तुला दुपारीच फोन करत होते, म्हणजे मला तुला काही सांगायचं होतं. अगं मग बोल ना. म्हणजे असं की माई, पैशाची काही अडचण आहे का ग? मी नाही गो, पैशाची काही अडचण नाही, पण म्हणजे ना एक वाईट बातमी आहे गो. काय? अगो त्या रमाकांताला जामीन मिळालाय, सुटलाय पुन्हा मोकाट. माई, त्याने तुला काही? नाही गो बाई, मला तो आपला वाणी सांगत होता गो. आणि नाही, कोर्टाने त्याला सक्त ताकीद दिली आहे, आपल्या घराच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही म्हणून. तरीही तू काळजी घे, त्या माणसाचा काही नेम नाही. नाही गो बाई, तशी काय, म्हणून मी तुला सांगणार नव्हते.
अगो मी गावच्या पंचायतीत सुद्धा बोलून ठेवलंय, त्या रमाकांताला पुन्हा पहिल्यासारखी मनमानी नाही करता येणार. सांगितलं नसतंच ना तर मी रागवले असते. आता मला इथे अजिबात चैन पडणार नाही. माई तू काळजी घे. मी काळजी घेते. आणि बरं झालं तो फोन सुरू झालाय आता. काहीही झालं ना मला लगेच फोन कर. हो ग बाई. मी उद्या निघायच्या आधी तुला फोन करेन. बरं तू सुद्धा काळजी घे, नीट जा. रवळनाथाच्या मनात काय आहे त्यालाच ठाऊ. बरं चल ठेवू का फोन? बरं. माई, ए माई. काय झालं? रमाकांत खूप सुटला. माई, ओळखलंस का मला? रमाकांत खोत. अगं तुझ्या मुलीबरोबर माझं लग्न ठरलं होतं, तोच मी, तुझा न झालेला जावई. तू आत कसा आलास रे चांडाळा? असं काय करतेस माई? माझ्या घरात येण्यासाठी मला तुझी परवानगी घ्यावी लागेल का? सॉरी म्हणजे पुढच्या वेळेला नक्की घेईन मी. तू इथून चालायला लागा. मी पोलिसात जाऊन सांगितलं ना तर तुला आत पाठवतील खडी फोडायला. जग बदललंय रमा शेठ, जग बदललंय. काल परवापर्यंत गोगलगाय असलेली ही म्हातारी आता मला रानगाई सारखी शिंग दाखवते. वा. तोंड बंद कर आणि चालायला लागतात. अगं जाणार आहे, घाई काय आहे त्याच्यामध्ये? आल्यासरशी जरा बसतो इथे, तुझी विचारपूस करतो, ते झालं की मग मी जाईन ना. कशी आहेस माई? हा, आणि तुझी मुलगी शुभ्रा कशी आहे? तिचा विचार सुद्धा तू करू नकोस. तिचा विचार करू नको? कसं शक्य आहे माई? गेले 4 महिने मी जेलमध्ये फक्त तिचाच विचार करत होतो. ज्याची सावली पडली तरी गावातल्या लोकांच्या विजारी ओल्या व्हायच्या, त्या रमाशेठच्या मागे आज तीच लोक थुंकतायत. आणि हे सगळं कुणामुळे? तर केवळ तुझ्या कन्येमुळे. तिला विसरून कसं चालेल माई? अरे म्हणजे तू काय योजलेस तरी काय रे बाबा? आता हे सगळं तुला सांगायला हवं का? ह्या गावात माझी बेआबरू झाली की नाही तुझ्या लेकीमुळे? आणि तुझा तो जावई, त्याचे दिवस भरत आलेत माई. आणि माई, मी जर आता मनात आणलं ना तर मी तुला आत्ता चिरडू शकतो. पण नाही, त्या पोलिसांची बॅग मागे लागली ना. पण घाबरू नकोस माई, तेव्हाही मी सही सलामत सुटेन. आत्ता कसा जेलमधनं सुटलो की नाही, हा? तेव्हा मग तू आहेस, तुझी लेक आहे आणि मी आहे. काय हा? निघतो मी माई. माई, का तुझ्या जावयाला विसरलोच की मी? नाही, पण तोपर्यंत तो नक्कीच नसेल, कारण त्याला मी गिळून थुंकून टाकला असेल ना. काय समजलीस? येतो हा माई. माई, स्वतःची काळजी घे. बघ, तुला काही लागलं ना तर मला नक्की सांग. मी तुझ्या मुलासारखाच नाही का? काय? हा? येतो हा माई.